नमस्कार. सर्व बैलगाडा प्रेमी चालक मालक सर्वांना मनापासून शुभेच्छा. मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण 26 तारखेला होणारी 2 मैदाने आहेत त्या 2 मैदानांविषयक माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर उद्याचे मैदान डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे. या मैदानाविषयक आणि त्याचबरोबर मोहिल शेठ धुमाळ यांनी पुन्हा एकदा नवीन वासराची खरेदी केलेली आहे याविषयक. तर सुरुवातीला आपण पाहूया, मोहिल शेठ धुमाळ यांनी एकदा पुन्हा नवीन खरेदी केलेली आहे आणि हे वासरू आपण पाहू शकता खूप चंचल आहे आणि हे वासरू मोठे झाल्यानंतर बरेचसे धावणार आहे असेच वाटते, कारण आत्ता त्याचा वेग आपण पाहिला, खूप वेगात पळणारे असे हे वासरू आहे. आणि मित्रांनो, यानंतर डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त जे काही सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठे बैलगाडा शर्यतीचे मैदान होत आहे उद्याचे, तर या मैदानावर बकासूर हा असणार आहे. आणि मोहिल शेठ धुमाळ यांनी मागे झालेल्या मैदानावर सांगितले होते की या मैदानावर बकासूर हा येणार आहे आणि बकासूर या मैदानावर असणार आहे. हे मैदान होणार आहे सांगोला येथे फॅबटेक गिरणीच्या मागे, म्हणजेच सांगोला येथील हे मैदान 1 नंबरसाठी 2.5 लाखाचे बक्षीस आहे, दुसऱ्या क्रमांकासाठी 2 लाखाचे आहे, तिसऱ्यासाठी 1.5 लाखाचे आहे, चौथ्यासाठी 1 लाखाचे, पाचव्यासाठी 75,000, 6व्यासाठी 50,000 आणि 7व्यासाठी 25,000 अशा प्रकारे येथे बक्षिसांचे स्वरूप असणार आहे. आणि या मैदानावर सर्व टॉपचे बैलसुद्धा असणार आहेत. बकासूरला टफ फाईट देण्यासाठी येथे सर्व जे काही टॉपचे बैल आहेत, हारण्या आणि घरणिकीचा राजा आणि इतर काही सर्व बैल आहेत. बब्यासुद्धा येण्याची शक्यता आहे या मैदानावर आणि येणारच. बुलढाणा एक्सप्रेस बब्यासुद्धा असणार आहे आणि हे सर्व बैल उद्याच्या मैदानावर येणार आहेत. आणि उद्या पाहूया कोण जिंकणार आहे, कारण मोठी यामध्ये चुरस होणार आहे. ही लढत म्हणजे फायनलमध्ये तर अतिशय चुरशीच्या लढती आपणास पाहावयास मिळणार आहेत उद्याच्या मैदानावर. आणि या मैदानाची पूर्णपणे तयारी झालेली आहे. ऑनलाईन नोंदणी ही 14 तारखेपासूनच चालू होती आणि उद्यापर्यंत दुपारपर्यंत ही नोंदणी चालू राहणार आहे. आणि मित्रांनो, आता आपण पाहूया 26 तारखेला होणाऱ्या मैदानांविषयक झटकेपट माहिती जाणून घेऊया. तर 26 तारखेला एक मैदान पारंपरिक होत आहे व हे मैदान श्री निनाई देवी यात्रेनिमित्त असणार आहे. 1 आदत 1 बैल असे हे मैदान आहे. शुक्रवार दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता हे मैदान चालू असणार आहे. आणि हे मैदानाचे स्थळ आहे भुरकवडी फाटी, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे हे मैदान असणार आहे. या मैदानावर प्रथम क्रमांकास बक्षीस 1 लाखाचे असणार आहे, द्वितीय क्रमांकास 61,000चे असणार आहे, तिसऱ्या क्रमांकासाठी 41 असणार आहे, चौथ्यासाठी 31,000 असणार आहे, पाचव्यासाठी 21,000 असणार आहे, 6व्यासाठी 11,000 असणार आहे, 7व्यासाठी 10,000 असणार आहे. आणि सर्व बक्षिसांमागे एक मानाची ढालसुद्धा बक्षीस असणार आहे. आणि या मैदानाची प्रवेश फी असणार आहे 1,000 रुपये. तर हे एक मैदान होत आहे 26 तारखेला. आता दुसरे मैदानसुद्धा एक होत आहे, याविषयी माहिती जाणून घेऊया. दुसरे मैदान होत आहे श्री सिद्धार्थ देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान असणार आहे. तसेच आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आदत बैल म्हणजेच 1 आदत 1 बैल हेही मैदान आदतचेच असणार आहे. भव्य बैलगाडा शर्यत
या मैदानाची प्रवेश फी असणार आहे 1000 रुपये आणि हे मैदान शुक्रवार दिनांक 26/1/2024 रोजी सकाळी 8 वाजता चालू होणार आहे. याचे ठिकाण आहे भिवघाट रोड, श्री क्षेत्र, घोडेकूर जवळ. आणि या मैदानावर बक्षिसे असणार आहेत. पहिल्या क्रमांकाचा आहे शाईन बाईक, दुसऱ्या क्रमांकाचा असणार आहे HF बाईक आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 31,000 आहेत, चौथ्यासाठी 21, पाचव्यासाठी 11,000, सहाव्यासाठी 7,000, सातव्यासाठी 5,000 आणि प्रत्येक बक्षिसामागे या मैदानावर सुद्धा एक मानाची ढाल असणार आहेत. तर मित्रांनो, येत्या 26 तारखेला ही 2 मैदाने, एक आदत एक बैल अशी होणार आहेत. मित्रांनो, आपणास सर्वांस उत्सुकता लागली असेल ती उद्याच्या मैदानाची, कारण उद्याचे मैदान हे मोठ्या रकमेचे आहे आणि यावर सर्व बैलांची नजर असणार आहे. कारण या मैदानावर मोठमोठी बक्षिसे असणार आहेत आणि सर्व टॉपचे आणि 1 नंबरमध्ये धावणारे बैल उद्याच्या मैदानावर आपणास दिसणार आहेत. तर उद्या बकासूर समेत सर्व टॉपचे बैल येथे असणार आहेत. त्यानंतर खरी लढत आपणास कोणामध्ये पाहावयास मिळणार हे सर्व काही निश्चित सांगता येत नाही, परंतु या मैदानावर बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि आता फॉर्ममध्ये असलेला सुंदर, त्यानंतर राजा, घरणिकीचा राजा, पिस्टन, लारा आणि कॉकटेल हे सर्व काही टॉपचे बैल या मैदानावर असणारच आहेत. काल झालेल्या एका शर्यतीमध्येही लारा आणि राजा यांनी 1 नंबर केलेला होता आणि आता उद्या हे मैदान आहे आणि उद्याच्या मैदानावर सुद्धा हे सर्व बैल असणार आहेत. त्यामध्ये माझ्या अपेक्षेनुसार लढत होणार आहे ती म्हणजे बकासूर, त्यानंतर घरणिकीचा राजा आणि हरण्या जर आला तर हरण्या एक आणि सुंदर, कॉकटेल आणि लारा यांमध्ये आपणास या मैदानावर खरी लढत पाहावयास मिळणार आहे, सेमीफायनलमध्येही आणि फायनलमध्येही. तर मित्रांनो, पाहूया उद्या कोण जिंकणार आहे. आणि महत्त्वाचे उद्याचे हे मैदान आहे, कारण या मैदानावर मोठ्या रकमेची बक्षिसे आहेत आणि कोण होत आहे 2.5 लाखाचा मानकरी हे सर्वांनाच पाहावयाचे आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जर काही चुकले असेल तर